नमस्ते सखी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठीच खूप खास असणार आहे, कारण आज आपण अशा एका समस्येबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येक गृहिणीच्या आयुष्याचा एक न संपणारा भाग बनली आहे. आपण रोज घर साफ करतो, प्रत्येक गोष्ट अगदी जागेवर व्यवस्थित सेट करतो, पण काही दिवसांतच काय होता? पुन्हा तोच पसारा, तीच अस्ताव्यस्तता आणि तोच शारीरिक मानसिक थकवा. मग मनात एकच प्रश्न येतो की मी इतकं सगळं करतेय, दिवस रात्र राबतेय, तरीही माझं घर नेहमी नीट का राहत नाही? कधी शांतपणे बसून विचार केलाय सखी की असं का होतं? याचं कारण असं आहे की आपण फक्त वरवरची सफाई करतो, पण आपल्या सवयी बदलत नाही. आपण बाहेरच्या गोष्टी तर तात्पुरत्या ठीक करतो, पण त्या छोट्या छोट्या सवयी ज्या रोज तो पसारा निर्माण करत असतात त्यांच्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. जोपर्यंत आपल्या या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत घराचं हे चित्र सुद्धा बदलणार नाही. पण यात एक चांगली गोष्ट अशी आहे की यावरचा उपाय अजिबात कठीण नाही. आपल्याला फक्त योग्य पद्धतीने आपल्या जगण्यात छोटे छोटे बदल करायचे आहेत. या बाबतीत जपानमधील लोकांच्या काही सवयी खूप साध्या आहेत, पण त्यांचा प्रभाव मात्र प्रचंड शक्तिशाली आहे. तिथे लोक घर सॉफ्ट ठेवण्यासाठी वेगळी एक्स्ट्राची मेहनत घेत नाहीत, तर त्यांच्या रोजच्या सवयीच अशा असतात की घर स्वतःहून नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सवयी इतक्या प्रॅक्टिकल आहेत की तुम्ही तुमच्या धावपळीच्या आयुष्यातही त्या सहज लागू करू शकता. यासाठी खूप वेळ नकोय आणि जास्त कष्टही नकोत. गरज आहे ती फक्त एक छोटासा दृष्टिकोन बदलण्याची आणि सातत्य ठेवण्याची. तर आज मी तुमच्याशी जपानच्या अशा 10 पॉवरफुल हॅबिट्स शेअर करणार आहे. जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात उतरवल्या ना सखी, तर तुमचं घर फक्त स्वच्छ राहणार नाही, तर ते नेहमी प्रसन्न, शांत आणि सकारात्मकतेने भरलेलं राहील. तुम्हाला वारंवार होणाऱ्या क्लिनिंगच्या त्रासातून आणि मानसिक तणावातून कायमची सुटका मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या सवयीपासून. ती म्हणजे अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकणे, ज्याला जपानी भाषेत दानशारी म्हणतात. सखी, एक गोष्ट लक्षात घ्या, घरात पसारा कधीच स्वतःहून येत नाही. तो आपल्या छोट्या छोट्या होमधून हळूहळू तयार होत असतो. कधी मार्केटमध्ये गेलं आणि काहीतरी छान दिसलं की आपण विचार करतो चला घेऊन घेऊया. कधी कुठे सेल किंवा ऑफर दिसली की वाटतं इतकं स्वस्त मिळते तर कशाला सोडायचं, आणि अशा प्रकारे एक एक करून वस्तू आपल्या घरात जमा होत राहतात. पण प्रत्येक नवीन वस्तू फक्त तुमच्या घरातली जागाच घेत नाही, तर ती तुमची ऊर्जा आणि वेळ सुद्धा खर्च करत असते. ती वस्तू सांभाळणं, तिची जागा तयार करणं, तिला रोज साफ करणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या मनावर एक दडपण निर्माण करतात. म्हणूनच मी माझ्या आयुष्यात एक छोटासा बदल केला आहे. आता जेव्हा जेव्हा मी काही खरेदी करायला जाते तेव्हा स्वतःला एक अगदी साधा प्रश्न विचारते की मला खरंच याची गरज आहे का? बस एवढंच. जर मनातून उत्तर आलं की नाही, तर मी तिथेच थांबते. सुरुवातीला हे करणं थोडं कठीण वाटतं, कारण मन नेहमी वस्तू घेण्याकडे धावत असतं. पण हळूहळू ही एक सवय बनून जाते. मग तुमच्या लक्षात येईल की घरात नको असलेल्या वस्तू येणं पूर्णपणे बंद झालं आहे. घरातली जागा मोकळी वाटू लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मनही हलकं होतं. पसारा फक्त घराच्या कोपऱ्यात नसतो सखी, तो आपल्या डोक्यातही असतो. जेव्हा तुम्ही बाहेरच्या वस्तूंना नाही म्हणायला शिकता तेव्हा तुमच्या विचारांमध्येही एक स्पष्टता यायला लागते. त्यामुळे आजपासूनच प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची सवय सोडून द्या. थोडं थांबा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. ही एक छोटीशी सवय तुमचं घरच नाही तर तुमचं आयुष्य खूप सोपं करून टाकेल. जेव्हा तुम्ही नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिकता तेव्हा पुढची सवय या प्रवासाला आणखी मजबूत करते. ती म्हणजे 1 in 1 out चा नियम. हा नियम ऐकायला खूप साधा वाटतो, पण याचा परिणाम अतिशय खोल आहे. आपण नेहमी काय करतो? नवीन गोष्टी तर सतत घरात आणत राहतो, पण जुन्या वस्तू मात्र तिथेच पडून असतात. यामुळे घर हळूहळू वस्तूंचे गोदाम बनू लागतं आणि आपल्यालाच समजत नाही की एवढं सामान आलं कुठून. नेमका याच वेळी हा छोटासा नियम आपल्याला मदत करतो. नियम असा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही घरात एखादी नवीन वस्तू आणाल तेव्हा घरातली एक जुनी वस्तू बाहेर काढायची. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक नवीन ड्रेस घेतला तर एक जुना ड्रेस कोणाला तरी दान करून टाका. घरात नवीन भांडे आले तर एखादे जुने भांडे बाजूला काढा. हा समतोल साधणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ही वस्तू तर अजून चांगली आहे, मी का काढू? पण खरं सांगू सखी, जर ती वस्तू तुमच्या वापरामध्ये येत नसेल तर ती घरात फक्त जागा अडवून बसली आहे.
याउलट जेव्हा तुम्ही ती वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला देता तेव्हा तिचं मूल्य वाढतं आणि ती कोणाच्या तरी उपयोगात येते. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की घरात सामान वाढत नाहीये, तर ते नियंत्रणात राहते आहे. प्रत्येक वस्तूला एक स्वतःचा उद्देश मिळतो. यामुळे तुम्हाला वारंवार घर डिक्लटर करण्याची किंवा मोठे फेरबदल करण्याची गरजच पडणार नाही, कारण तुम्ही रोजच्या जगण्यातच तो समतोल राखत आहात. आजपासून नवीन वस्तू आणण्यापूर्वी एक जुनी वस्तू सोडण्याची सवय लावून बघा. तुमचं घर आणि मन दोन्ही कसं हलकं-फुलकं वाटू लागेल. आणि जेव्हा तुम्ही या नियमाने घरात समतोल निर्माण करता, तेव्हा तिसरी सवय तो समतोल नेहमी टिकवून ठेवण्यास मदत करते. ती म्हणजे प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा ठरवणे. सखी, तुम्ही कधी विचार केलाय का की घरात पसारा नेमका कधी होतो? जेव्हा वस्तूंची स्वतःची अशी कोणतीही ठरलेली जागा नसते. कधी चावी इथे पडलेली असते तर कधी तिथे, कधी कपडे बेडवर असतात तर कधी खुर्चीवर. मग आपण स्वतःच चिडचिड करतो की ती वस्तू नेमकी ठेवली कुठे होती. पण खरं पाहिलं तर यात वस्तूंची चूक नसते, चूक आपल्या नियोजनाची असते. म्हणूनच आतापासून एक गोष्ट करायची, घरातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची एक हक्काची जागा निश्चित करून टाकायची. मग ती घराची चावी असो, टीव्हीचा रिमोट असो, कपडे असोत किंवा स्वयंपाकघरातील डबे. प्रत्येक वस्तूला तिचे एक घर मिळालं पाहिजे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जेव्हा तुम्ही ती वस्तू वापराल तेव्हा काम संपल्यानंतर तिला न विसरता परत त्याच जागेवर ठेवायचे. फक्त ही एक छोटीशी सवय तुम्हाला वस्तू शोधण्याच्या त्रासातून वाचवेल आणि घर नेहमी आवरलेलं दिसेल. हळूहळू ही सवय तुमच्या इतकी अंगवळणी पडेल की तुम्हाला विचार करण्याचीही गरज पडणार नाही. पसारा होण्याचे चान्सेस यामुळे खूप कमी होतात, कारण जेव्हा प्रत्येक गोष्ट तिच्या जागेवर असते तेव्हा घरही स्थिर वाटतं आणि आपलं मनही शांत राहतं. आजपासून वस्तूंना फक्त कुठेही ठेवून देऊ नका, तर त्यांना त्यांची हक्काची जागा द्यायला सुरुवात करा. तुमचं अर्ध काम तिथेच सोपं होईल. जेव्हा प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर राहू लागते तेव्हा घर वरून तरी नीटनेटके दिसू लागते. पण तरीही कधीकधी घराच्या आत एक अनामिक भारीपण किंवा नकारात्मकता का जाणवते? कारण आपण बऱ्याचदा फक्त वरवरची सफाई करत असतो. इथेच जपानची चौथी सवय कामाला येते, ज्याला डीप क्लीनिंग किंवा प्युरिफिकेशन रिच्युअल म्हणतात. रोजची वरवरची झाडलोट आणि पुसणे आपल्या जागी बरोबर आहे, पण महिन्यातून किमान एकदा तरी घराची डीप क्लीनिंग करणे तितकेच गरजेचे आहे. अशा जागा जिथे आपले रोज लक्ष जात नाही, जसे की कपाटाच्या वरची जागा, फ्रीजच्या मागची बाजू किंवा सोफ्याच्या खालचा भाग. या अशा जागा आहेत जिथे हळूहळू धूळ साठत राहते आणि ही फक्त धूळ नसते, तर तिथे एक प्रकारची जडता निर्माण होते, जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण मनाला नक्की जाणवते. म्हणूनच महिन्यातून फक्त एक दिवस स्वतःसाठी आणि घरासाठी असा काढा जिथे तुम्ही या लपलेल्या जागा स्वच्छ कराल. सुरुवातीला थोडी जास्त मेहनत नक्की लागेल, पण त्यानंतर घरात जी ऊर्जा जाणवेल ना सखी, ती खरोखर अप्रतिम असेल. घर एकदम हलकं, मोकळं आणि ताजेतवाने वाटू लागेल. एक कमालीची सकारात्मक वाईब तुम्हाला जाणवेल, जणू काही तुम्ही फक्त घर नाही तर तुमच्या आयुष्यातील कोंडटलेली ऊर्जाच स्वच्छ केली आहे. म्हणूनच दिसणाऱ्या स्वच्छतेवर थांबू नका. जे दिसत नाही तेही कधीतरी स्वच्छ करणे गरजेचे असते, कारण तेच घराचे खरे वातावरण बदलत असते. एकदा का तुम्ही डीप क्लिनिंग करून घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ केला की आता वेळ येते 5व्या सवयीची, जी तुमच्या घरातच नाही तर तुमच्या मनातही मोकळी जागा तयार करेल. ती म्हणजे 80% नियम. आपण बऱ्याचदा काय करतो, कपाट असो, ड्रॉवर असो की किचनचा एखादा कप्पा, आपण तो पूर्ण गच्च भरून टाकतो. जेवढी जागा आहे तेवढी ठासून भरायची, अशी आपली सवय असते. मग काय होतं, एखादी वस्तू काढायला गेलो की मागच्या 4 वस्तू खाली पडतात. काही परत ठेवायचं म्हटलं तर जागाच मिळत नाही आणि मग या छोट्याशा गोष्टीवरून आपली चिडचिड होते, ताण वाढतो. पण जपानमध्ये लोक याच्या अगदी उलट करतात. ते त्यांच्या साठवणुकीच्या जागेचा फक्त 80% भागच वापरतात आणि उरलेला 20% भाग पूर्णपणे मोकळा ठेवतात. ऐकायला कदाचित विचित्र वाटेल की जागा असताना ती रिकामी का ठेवायची, पण खरा चमत्कार याच 20% जागेत दडलेला आहे. जेव्हा कपाटात किंवा शेल्फमध्ये मोकळी जागा असते तेव्हा वस्तू काढणे आणि परत जागेवर ठेवणे अत्यंत सोपे होते. कोणतंही काम अगदी सहज, बिना अडथळा होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या अवतीभवती मोकळी जागा असते तेव्हा तुमच्या मेंदूलाही मोकळेपणा जाणवतो. घरात कोंडल्यासारखं वाटत नाही, एक प्रकारची शांतता मिळते.
म्हणूनच आजपासून घराचा प्रत्येक कोपरा गच्च भरण्याची सवय सोडून द्या. थोडी जागा श्वास घेण्यासाठी रिकामी ठेवा, कारण कधीकधी ही मोकळी जागाच आपल्याला सगळ्यात जास्त आराम आणि मानसिक शांतता देऊन जाते. आता वस्तूंना आणि जागेला व्यवस्थापित केल्यानंतर 6वी सवय येते, जी तुमचं घर नेहमी पुढच्या कामासाठी तयार ठेवेल. ती सवय म्हणजे काम संपलं म्हणजे पूर्ण संपलं, ज्याला जपानी भाषेत जाशिन असं म्हणतात. आपण बऱ्याचदा काय करतो, काम तर पूर्ण करतो, पण त्याचे शेवटचे तोक तसेच अर्धवट सोडतो. उदाहरणार्थ, जेवण तर बनवून होतं, पण गॅस, ओटा आणि भांडी तशीच पडून राहतात. बाहेरून आल्यावर कपडे तर बदलतो, पण ती तसेच खुर्चीवर किंवा बेडवर टाकून देतो. म्हणजेच आपण मुख्य काम तर केलं, पण त्याचा शेवट स्वच्छ केला नाही. आणि हेच छोटे छोटे अर्धवट सोडलेले कामांचे भाग मिळून नंतर एक मोठा पसारा बनतात. जपानमध्ये जाशिन ही संकल्पना याच गोष्टीवर भर देते. कोणताही टास्क फक्त पूर्ण करणे पुरेसे नाही, तर तो टास्क संपल्यानंतर ती जागा पहिल्यासारखी स्वच्छ आणि पूर्ववत करणे म्हणजेच काम पूर्ण होणे. जेवण झाले की लगेच ओटा स्वच्छ करणे, कपडे बदलले की ते लगेच घड्या करून जागेवर ठेवणे. यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटे जास्त लागतात सखी. पण हीच 2 मिनिटे तुम्हाला नंतर होणाऱ्या मोठ्या त्रासापासून वाचवतात. हळूहळू जेव्हा ही सवय बनते, तेव्हा घरात गोष्टी साचतच नाहीत. प्रत्येक जागा नेहमी पुढच्या वापरासाठी तयार आणि स्वच्छ असते. हाच तो खरा शिस्तबद्धपणा आहे, जो डोळ्यांनी दिसत नाही, पण घराच्या वातावरणात नक्की जाणवतो. त्यामुळे आजपासून काम फक्त संपवू नका, तर त्याचा शेवटही तितकाच सुंदर करा. जेव्हा तुम्ही प्रत्येक काम पूर्णत्वास नेण्यास शिकता, तेव्हा 7वी सवय तुमच्या घरातील शिस्तीला एक निश्चित दिशा देते. ती म्हणजे प्रत्येक खोलीची एक मर्यादा किंवा सीमा ठरवणे. आपल्या घराची रचना करताना प्रत्येक खोली एका विशिष्ट उद्देशाने बनवलेली असते. किचन स्वयंपाकासाठी, बेडरूम विश्रांतीसाठी आणि हॉल एकत्र बसून गप्पा मारण्यासाठी. पण बऱ्याचदा आपल्या नकळत काय होतं, प्रत्येक खोलीतल्या वस्तू संपूर्ण घरात पसरू लागतात. किचनच्या वस्तू बेडरूममध्ये येतात, मुलांची खेळणी हॉलमध्ये विखुरलेली असतात, कपडे कुठेही पडलेले असतात. आणि मग आपण विचार करतो की घर एवढं अस्ताव्यस्त का वाटतंय. सखी, इथे समस्या स्वच्छतेची नाहीये, तर सीमांची आहे. जेव्हा वस्तूंना त्यांच्या मर्यादा राहत नाहीत, तेव्हा घर आपोआपच अस्ताव्यस्त दिसू लागतं. म्हणूनच आजपासून एक फॅमिली रूल बनवा. प्रत्येक खोलीची एक मर्यादा ठरवा. जी वस्तू ज्या खोलीतली आहे ती तिथेच राहिली पाहिजे. स्वयंपाकघरातील साहित्य स्वयंपाकघरातच राहील, मुलांनी खेळून झालं की खेळणी परत त्यांच्या जागी जातील आणि कपडे थेट कपाटात जातील. सुरुवातीला घरातील इतर सदस्यांना हे सांगावं लागेल, स्वतःलाही वारंवार आठवण करून द्यावी लागेल. पण हळूहळू जेव्हा ही संपूर्ण घराची सवय बनेल, तेव्हा जास्त कष्ट न करताही घर नेहमी सुटसुटीत आणि शांत वाटेल. कारण जेव्हा सीमा स्पष्ट असतात, तेव्हा गोंधळ आपोआपच संपून जातो. आता या सर्व नियमांमुळे घर तर व्यवस्थित राहू लागेल. पण यानंतरची 8वी सवय अशी आहे, जी कोणतीही नवीन खरेदी न करताही तुमच्या घराला एक अगदी नवीन आणि फ्रेश लुक देऊ शकते. कधीकधी समस्या ही नसते की घर घाणेरडं आहे, समस्या ही असते की घर तेच वाटायला लागतं. त्या वस्तू मांडण्याची तीच पद्धत, तोच जुना लुक, आणि यामुळे हळूहळू आपल्याला स्वतःलाही त्या वातावरणाचा कंटाळा यायला लागतो. मग घर आवरण्याचा किंवा ती सजवण्याचा उत्साहच उरत नाही. नेमका याच वेळी हा एक छोटासा बदल खूप मोठी जादू करू शकतो. तुम्हाला बाजारातून काहीही नवीन आणायची गरज नाही, फक्त तुमच्या घरात असलेल्या वस्तूंची जागा थोडी बदलून बघा. जसे की हॉलमधील फ्लॉवर पॉटची जागा बदलली, सोफ्यावरच्या कुशन्सची अरेंजमेंट वेगळी केली, किंवा एखादी शो पीसची वस्तू दुसऱ्या खोलीत ठेवली. बस एवढंच करायचंय. तुम्ही स्वतः अनुभवाल की घर अचानक खूप फ्रेश वाटू लागलं आहे. आणि जेव्हा घर असं फ्रेश वाटतं ना, तेव्हा ते स्वच्छ ठेवण्याची इच्छा आपल्या मनात आपोआप निर्माण होते. कारण मानवी स्वभाव असा आहे की ज्या गोष्टीमुळे आपल्याला चांगलं फील होतं, तिची काळजी आपण जास्त घेतो. म्हणूनच जीवनात आणि घरात हा छोटासा बदल करत राहा, जेणेकरून तुमचं घर आणि मन दोन्ही नेहमी प्रफुल्लित राहतील. घराला हा फ्रेश लुक दिल्यानंतर 9वी सवय अशी आहे, जी तुमचा वेळही वाचवेल आणि शारीरिक कष्टही कमी करेल, ज्याला जपानी संस्कृतीत 1 स्ट्रोक फ्लो असं म्हणतात. आपण दिवसभर कामात व्यस्त असतो, तरीही असं वाटतं की कामं काही संपतच नाहीयेत. असं का होतं? कारण आपण स्मार्ट पद्धतीने काम करत नाही. कधी किचनमध्ये एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्याला वारंवार इकडून तिकडे उठावं लागतं, तर कधी एखादी गोष्ट शोधण्यातच आपले 10-15 मिनिटे वाया जातात. हे छोटे छोटे अडथळे आपली ऊर्जा आणि वेळ दोन्ही शोषून घेतात.
वन स्ट्रोक फ्लो म्हणजे तुमचं काम असं असायला हवं की मध्ये कुठेही ब्रेक लागता कामा नये. आता हे कसं शक्य आहे? तर फक्त तुमच्या कामाच्या जागेची थोडी पुनर्रचना करून. स्वयंपाक करताना लागणारे महत्वाचे मसाले, सुरी, चमचे हे सर्व तुमच्या हाताच्या अंतरावर असायला हवेत, जेणेकरून तुम्हाला वारंवार इकडे तिकडे जावं लागणार नाही. जेव्हा कामाचा हा फ्लो तुटत नाही, तेव्हा काम खूप वेगाने होतं आणि थकवा जाणवत नाही. यालाच म्हणतात स्मार्ट वर्क. कमी मेहनतीत जास्त आणि चांगलं काम. आजपासून फक्त ढोर मेहनत करण्यापेक्षा थोडे स्मार्ट बना. तुमच्या रोजच्या कामाचे निरीक्षण करा आणि ते काम अधिक सोपे कसे करता येईल याचे मार्ग शोधा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की जे काम आधी खूप जड वाटायचं ते आता किती सहज आणि आनंदाने पूर्ण होतंय. आता वळूया 10व्या आणि सगळ्यात सुंदर सवयीकडे, जी खऱ्या अर्थाने तुमच्या या संपूर्ण प्रवासाचा आत्मा आहे. ती म्हणजे स्वतःसाठी घर सजवणे, ज्याला जपानी भाषेत ओमोतेनाशीचा एक भाग मानला जातो. सखी, आपण बऱ्याचदा काय विचार करतो? घरात कोणी पाहुणे येणार असतील ना, तेव्हाच घर अगदी चकाचक साफ करायचं, छान बेडशीट अंथरायची, घर सजवायचं. पण कधी हा विचार केलाय का की या घराचे सगळ्यात महत्वाचे पाहुणे तर आपण स्वतः आहोत? आपण रोज या घरात राहतो, या घराची ऊर्जा सगळ्यात जास्त आपण अनुभवतो. मग तीच काळजी, तोच आदर आपण स्वतःसाठी का दाखवत नाही? बस हाच एक विचार आपल्याला बदलायचाय. रोज रात्री झोपण्यापूर्वी घर अशा पद्धतीने आवरून झोपा की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा ते घर पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू येईल. किचन स्लॅब स्वच्छ असेल, कुशन्स व्यवस्थित ठेवलेले असतील, घर शांत असेल. यासाठी रात्री फक्त 10 ते 15 मिनिटं लागतील. पण सकाळी जेव्हा तुम्ही उठून हे शांत आणि सुंदर घर पाहाल ना, तेव्हा तुमचा पूर्ण दिवस एका वेगळ्याच पॉझिटिव्ह मूडने सुरू होईल. तुम्हाला वाटेल की आजचा दिवस किती सुंदर आहे, किती सोपा आहे. आणि हीच भावना तुमच्या संपूर्ण दिवसाला आनंदी बनवते. म्हणून पाहुण्यांसाठी नाही, स्वतःसाठी घर सुंदर ठेवा. तुम्ही स्वतःला जेव्हा हे महत्त्व देता तेव्हा तुमचं आयुष्यही हळूहळू बदलू लागतं. तर सखीनो, या होत्या जपानच्या त्या 10 छोट्या पण अत्यंत प्रभावी सवयी. दिसायला या खूप साध्या वाटतात, पण जर तुम्ही यांचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश केला ना, तर हे फक्त तुमचं घर बदलणार नाही, तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. कारण कोणताही मोठा बदल एका रात्रीत येत नसतो. तो येतो आपण रोज घेत असलेल्या या छोट्या छोट्या निर्णयातून आणि सवयींमधून. आता तुम्ही मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा की या 10 सवयींपैकी तुम्हाला कोणती सवय सगळ्यात जास्त आवडली आणि तुम्ही आजपासून कोणती सवय पाळायला सुरुवात करणार आहात. तुमच्या कॉमेंट्स वाचायला मला नेहमीच खूप आवडतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच सकारात्मक आणि थेट मनाला भिडणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या सखी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तुमच्या घराची काळजी घ्या आणि नेहमी हसत रहा. धन्यवाद.